तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय. हा एक महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि परत माझा प्रश्न तोच आहे की आपण एकत्र येण्याने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. लोकांना आशेचा किरण दिसतोय फार मोठ्या. आता आम्ही काहीतरी करू शकू, आम्हाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असं जे आपण म्हणताय तेही लोकांना आवडलं की हे आता एकत्र आहेत सगळे. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता घेणार का? मुंबई सोडून द्या, मुंबईत आहेच. महाराष्ट्र कशाला जर एकत्र राहून देशाची येत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. एक लक्षात घ्या की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आलो आहे, म्हणजे इतर भाषिकांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. हिंदुत्वासाठी आलो आहे, म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. जेव्हा आम्ही परत सांगतो, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात 25 वर्ष मुंबईकरण दिली, त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, काही प्रमाणात गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत, आणि या सगळ्यांना आम्ही सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. जसं मगाशी शाळेचा विषय काढला, आम्ही 8 का 9 भाषेत शाळा दिलेल्या आहेत, उर्दू शाळा पण आहेत. आणि कोरोनामध्ये सर्व धर्मियांना आम्ही सारखे उपचार केले. मी साधी गोष्ट सांगतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे 2009-10चं वगैरे असेल आंदोलन. कसं आहे, जसं प्रत्येक राज्यामधला हिंदू हा तसा वेगवेगळा आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणचं राज्यातलं कल्चर वेगळं आहे, तसा प्रत्येक राज्यातला मुसलमान देखील वेगळा आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे तो. म्हणजे याच्यावरती आंदोलन झालं होतं त्यावेळेला. त्या हज कमिटीचं ऑफिस आहे ना तिकडे, की तिकडेच्या सगळ्या त्या हज कमिटीच्या ह्याच्यावरती युपी बिहार आणि इकडच्या सगळ्या लोकांचं तिकडे ते वर्चस्व होतं, आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना हजला जाऊ देत नव्हते. त्यावेळेला केलेलं आंदोलन आहे माझ्या पक्षाने. महाराष्ट्रामधले मुसलमान जे आहेत, असंख्य मुसलमान आहेत. अरे माझा हा आहे ना, आमचा मामा ना, सलीम मामा आहेच की, मराठी मुसलमान आहे. काल एका नगर उमेदवाराच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो. आपले उमेदवार मुस्लिम आहेत, आपल्याकडे मुस्लिम उमेदवार आहेत, आमदार आहेत. क्रिकेटर झहीर खान आहे ना, हो मराठी. मग संगमनेर. मी झहीरशी मी कित्येकदा आम्ही जेव्हा समोरासमोर येतो गप्पा मारतो त्याला मराठीतच बोलतो. मी साबीर भाई शेख होतेच ना, साबीर भाई होते आपले, खूप लोक आहेत. आता बेहरामपाड्याचा हाजी हा आपला नगरसेवकच आहे.